नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी अतिशय अंदाची बातमी. ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होतच अतिशय महत्त्वाचे काम. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. चला सुरू करूया. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन प्राप्तीकरिता सेवा पुस्तक पडताळणी केली जाते. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच निवृत्तीनंतरचे लाभ दिले जात नाही. याकरिता कोणकोणत्या बाबी सेवा पुस्तकामध्ये आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया. यामध्ये कर्मचाऱ्याची प्रथम नियुक्तीची नोंद, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावरील नोंद, जात पडताळणीबाबतची नोंद, शैक्षणिक अर्हतेबाबतची नोंद, चारित्र्य पडताळणीबाबतची नोंद, वैद्यकीय तपासणीबाबतची नोंद, हिंदी आणि मराठी भाषा सूटबाबतची नोंद, स्वग्राम घोषित केल्याची नोंद, परिवीक्षित कालावधी पूर्ण केल्याची नोंद, कायमपणाचे फायदे प्रमाणपत्र नोंद, मृत्यू आणि सेवा उपदान प्रपत्र, गट विमा सदस्यत्वाची नोंद, कुटुंबियाच्या तपशिलाचे प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्णाबाबतची नोंद, विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद, पदोन्नती नाकारली असल्यास त्याची नोंद, पदोन्नती झाली असल्यास त्याबाबतची नोंद, भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आलेल्या थकबाकीची नोंद, गट विमा योजनेची वाढीव रकमेची वसुलीची नोंद, वयाने 50 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण परीक्षापासून देण्यात आलेली सूट, वेतन निश्चितीबाबतची नोंद, सुधारित वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या वेतन निश्चितीबाबतची नोंद, अनुसूचित प्रगती योजनेअंतर्गत मिळालेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाभाची नोंद, वेतनवाढीबाबतची नोंद, असाधारण रजाबाबतची नोंद, कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या अर्ज अग्रिम या संदर्भातील नोंद, एकतर वेतन निश्चितीबाबतची नोंद, आवश्यकतेनुसार वेतन पडताळणी करून सेवा पुस्तक पडताळणी करण्यात आल्याबाबतची नोंद, पदोन्नती कालबद्ध पदोन्नतीसाठी विकल्प, विविध वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीबाबतचे विकल्प जोडले आहे किंवा नाही याबाबतची नोंद, निलंबन कालावधी कशा प्रकारे नियमित केल्याबाबतची नोंद, अतिप्रदान झालेल्या रकमेच्या वसुलीबाबतची नोंद, विभागीय चौकशी अंती झालेल्या शिक्षेची अंमलबजावणीची नोंद, दक्षता रोज मंजूर झाल्याची नोंद, सेवा पुस्तकातील रकाना क्रमांक 1 ते 8 परिपूर्ण करून क्रमांक 9 मध्ये सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षांकित केल्याची नोंद, शासकीय कारणास्तव वेतनवाढ रोखण्यात आली असल्याची तसेच रोखण्यात आलेल्या वेतनवाढीची मुक्तता केल्याची नोंद, कुंठित वेतनवाढ मंजूर केल्याची नोंद, आगाऊ व वेतनवाढीची मंजुरी केली असल्याची नोंद, पदानावत झाले असल्यास त्याबाबतची नोंद, बदली रुजू कार्यमुक्त बाबतची नोंद, जमा झाल्या तसेच घेण्यात आलेल्या अर्जित रजेची नोंद तसेच वैद्यकीय रजेच्या नोंदी, त्याचबरोबर रजा प्रवास सवलत घेतल्याची नोंदी, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1978, 1988, 1998, 2009 आणि 2019 नुसार वेतन नीतीच्या प्रती जोडल्या आहे की नाही, सेवेत करत असताना घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाची नोंदी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आणि अतिशय महत्त्वाची ज्या नोंदी घेण्यात येतात त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जिल्हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.